नसेल, दुसरा पैलवानच नाही समोर, आणि मग जे आलाय नुसता आलाय म्हणून जिंकला असतो का कधी? कुस्ती न खेळता पैलवान जिंकला आणि त्यानं नाचायला सुरुवात केली, मिरवणुकात फटाकड्या फुगड्या सुद्धा खेळायला लागल्या. कुठल्या वयात काय करावं ह्याचं सुद्धा भान नाही. या वयात फुगड्या खेळून कंबरट मोडायचं आणि दणका बसला की परत आली स्थगिती, पुन्हा उलट्या पगड्या खेळायची वेळ आली. अरे लाज वाटल्या पाहिजे तुम्हाला. अरे निवडणूक जी आहे ना, आमच्या सारख्या लोकांनी निवडून आल्यानंतर माजता कामा नये, आम्हाला मस्ती नाही आली पाहिजे. निवडून आले की पुढारी सगळे आधी गरीब असतात, नंतर पैसेवाले होतात, 4 व्हीलर गाड्या बंगले सगळं फिरायला चालू होतं, आणि मग नंतर गोर गरीब जनतेवर दुरडूर करायला सुरू करतात पुढारी. आमच्यासारखे पुढारी म्हणतो मी, माझ्यावर घेतो पहिल्यांदा. आमच्यासारख्या पुढाऱ्यांना माज येतो निवडून आल्यानंतर. दर 5 वर्षानंतर या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला पाया पडायला यायची वेळ आली पाहिजे. ह्याच्याकरता निवडणूक ही झालीच पाहिजे. बिनविरोध काय म्हणून सांगता? स्वतःच्या गावाची निवडणूक दमदाट्या करून कशा पद्धतीने बिनविरोध करता हे उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. उभ्या महाराष्ट्राने बघितलं तुमची आजपर्यंतची परंपरा, कशा पद्धतीने तुम्ही निवडणुका बिनविरोध करता. तुम्हाला लोकशाही मान्य नाही आहे, देशाचं संविधान मान्य नाही आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना तुम्हाला मान्य नाही आहे. हा माझ्या नरखेड मधला दलित वस्ती मध्ये राहणारा, त्या ठिकाणी एखादा गरीब, आमच्या ग्रामपंचायतीची झाडलोट करणारी आमची महिला भगिनी आहे, तिला सुद्धा मताचा अधिकार आहे. ज्या वेळेला निवडणुकीला उभा राहतो मत मागण्याच्या करता तिच्या दारात जाऊन त्या मागणाऱ्याने त्या ठिकाणी तिला हात जोडून मत मागितलं पाहिजे की ताई मला निवडून देण्यासाठी मदत कर. हात जोडले पाहिजे, मान खाली घालून. आम्ही मतदार हा राज आहे, मतदार हा राजाच असतो. तुमच्या गावात मतदाराला तुम्ही भिकारी बनवून टाकलेला आहे. म्हणून करता निवडणूक झाली पाहिजे, आणि त्याकरता आम्ही अनगरची निवडणूक लावण्याचा प्रयत्न केला. ह्या विधवा महिलेच्या करता तुम्ही अख्खं गाव त्या ठिकाणी रस्त्यावर उतरवलं, आणि गावात तिला अर्ज भरायला येऊ द्यायचं नाही म्हणून हुंड तुम्ही पाठवता. 3 दिवस अर्ज भरायला जाता, तिच्या मागे गाड्या गुंड पाठवले, तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पोलीस संरक्षण मिळू दिलेलं नाही. ह्याच्यासाठी सत्ता पाहिजे का? ह्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. माझ्या पक्षाचा मुख्यमंत्री, माझ्या पक्षाचा गृहमंत्री म्हणजे पोलीस आमच्या खिशात. मग तुमच्या असा वरवंटा तुमच्यावर फिरवण्याच्या करता, कसाही अन्याय करण्याकरता, कसंही चेपण्याकरता, कसंही मारण्याकरता, कुठलेही गुन्हे दाखल करण्याकरता जरा विरोधात केला की टाक पोलीस स्टेशन मध्ये, टाक फोडून काढ त्याला. ह्याच्याकरता तुम्हाला हातात सत्ता पाहिजे. आज तुमच्या स्वतः 36 135 मत, 36 सगळ्यात शेवटची पेटी उघडली तांबळ्याची. 36 फक्त 100 मताचा, 135 मताचा, आणि लीडवर होते त्यावेळेला बाबूरावांना लीडवर होते. तांबोळ्याची पेटी उघडली, शेवटची पेटी उघडली, आणि तांबोळ्यानं 135 मताचा लीड दिला आणि बाबूरावांचा पराभव केला. ह्या आंबेडकरांचा पराभव करण्याची हिंमत आणि धमक फक्त या नरखेडकरांमध्ये एवढं लक्षात ठेवा आमदारचा आहे. कारण आम्ही स्वाभिमानी माणसं, आमच्या ती धमाक आहे, आम्ही तुझ्या बापाला घाबरत नाही. हे लोक अरे तुम्ही डारडूर गुन्हा करता अशा विधवा महिलेवर. 23 वर्षाच्या सोलापूरमध्ये शिकलेली, कॉलेज शिकलेली महिला तुमच्या गावात सून म्हणून आल्यानंतर तुम्ही तिच्यावर अन्याय अत्याचार करता. एक मुलगा, तिला कुणीच नाही, दुसरा नवरा नाही, सासरा नाही, बाकी कोण नाही. काय कारण? फक्त तर तिच्या मुलाला शिवजयंतीला डोक्यावर घेतलं. अरे आमच्या इथं लहान लहान लेकराला सुद्धा कोणी डोक्यावर घेतलं, आमच्यात कोण काय बोलत नाही. आमच्या नरखेडची संस्कृती आहे, त्या काळाच्या पाटलाचा असू द्या, नाही तर अजून कोणाचा फोटो असू द्या, इथं बॅनर लावा नाही तर पोस्टर लावा. आमच्या पोरांना आम्ही सांगतो कोणी सुद्धा ते फाडायचं नाही म्हणून. माझ्या दारात पोस्टर लावलं तरी आम्ही सांगतो ह्यांचं पोस्टर फाडायचं नाही. आणि ह्यांची नीच वृत्ती की यांच्या गावामध्ये फक्त ह्या 2 टकुच्यांना आणि ह्याच्या बापाला फक्त खांद्यावर घ्यायचं, बाकी कुणाला नाही.
पाटील जिंदाबाद. परवाची मिरवणूक बघा, निवडणूक न लढवता पळपुटेपणाने षडयंत्र करून जिंकलेली निवडणूक. धोत्रे सर इथं आहेत केले. आता कुस्त्या भरवतोय आपण. मला फक्त उत्तर द्या, कुस्त्याचं मैदान तुम्ही भरवले बरोबर आहे. पैलवान आलाय नाचत, मैदानाला राऊंड हाणला, 2-4 शट्टू ठोकलं, काय केला, विजू कोकाटे इथं बसलेला आहे. या तांबोळे गावचा विजू कोकाटे, त्याचे वडील त्या ठिकाणी त्या गावचा कारभार पाहत होते. त्या काळामध्ये बाबुराव अण्णाचा पराभव, गाड्या बदलल्या, शेवटी 4 गाड्या बदलत शेवटी ट्रॅक्टर मध्ये बसलो आणि ट्रॅक्टर मध्ये बसून त्या जाधव वस्तीमध्ये आम्ही पोहोचलो आणि त्या ठिकाणी तिथली परिस्थितीची पाहणी केली. तिथल्या अडी अडचणी सोडवण्याच्या करता आमदार साहेबांनी तिथे ताबडतोब पैसे सुद्धा उपलब्ध करून दिले. लोकांना वेगवेगळ्या त्या काळामध्ये खाण्यापिण्याच्या साहित्यापासून आपल्याला त्या ठिकाणी पोहोचवायची गरज होती, ते पोहोचवण्याचा प्रयत्न केला. हे ह्या कारणासाठी आम्हाला तुम्ही निवडून दिले. मी परवा वाघोलीमध्ये पतंगे दादाच्या तिथं त्यांच्या मुलाच्या आणि जावयाचं निधन झालेलं आहे, त्याच्या दरवर्षी ते रक्तदान शिबिर घेतात, तिथे गेलो. वाघोली हा कुरुल भागामध्ये येतं, कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये येतं. त्यावेळेला त्यांना म्हटलं की मी जर तुमच्या भागात जर निवडणुकीला उभारला कुरुल भागामध्ये तर तुम्ही काय करणार. अरे आम्हाला तुमच्यासारखा सदस्य पाहिजे. तो आमच्या कुरुललाच नव्हे तर आमच्या तालुक्यात कुठलाही झडपी गटात तुमच्यासारखा सदस्य पाहिजे. मी म्हटलं मला कॉन्फिडन्स आहे, मला आत्मविश्वास आहे. ह्या नरखेड भागामध्ये आज तुम्ही मला निवडून दिलं, त्यावेळेला मी तुमच्या परिचित सुद्धा नव्हतो. 2 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये माझ्यावर विश्वास तुम्ही सगळ्यांनी ठेवला आणि जिल्हा परिषदला निवडून दिलं. 7,500चा लीड मला दिला. या सगळ्या नरखेड भागातले जेवढी 20 गाव आहेत, मग मोरवंची खुनेश्वर असेल किंवा तिकडच्या भागातला लांबुंडी तुमचा शिरापूर असू द्या, हिंगणी असू द्या, कुठल्याही गावामध्ये वाळू, देगाव, भैरवाडी, मनगोली, मलिकपेठ असू द्या, नाहीतर आमचं भैरे असू द्या, माझं स्वतःचं गाव नरखेड असू द्या, जर माझ्या गावातला माझ्या भागातला माझा विरोधक जरी म्हणला या उमेश पाटलाला निवडून देऊन आम्ही चूक केली असं जर म्हणला तर 2 मिनिटात राजकारण सोडून देईल. दिवस रात्र या लोकांच्या करता काम करतोय आणि केलेलं आहे. मला अभिमान आहे माझ्या लोकांचा, स्वाभिमान आहे. कैलासवासी शाजीराव पाटलाच्या नंतर मगाशी जे अण्णांना सांगितलं की बाबुराव अण्णांनी राजन पाटील आणि अरुण अण्णा पाटील या दोघांना स्वतःच्या लेकरासारखं समजून तशाच पद्धतीनं समान वागणूक देण्याची त्या ठिकाणी शाजीराव पाटलांच्या मैतीच्या वेळेला, अंत्यविधीच्या वेळेला त्या ठिकाणी शब्द दिला होता. तो शब्द पुढच्या काळामध्ये पाळला गेला नाही. उलट हेलिकॉप्टर मध्ये अजितदादावर जातच होते, परंतु वजन हेलिकॉप्टर जरा बारकं होतं. तर त्यामुळे आम्हाला आमदार साहेबांची काळजी होती. म्हणलं इथल्या इथं कुर्डवाडीला जायचं आहे. म्हणलं दादा म्हणले आम्ही जातो, टेन्शन नको, कारण ते हेलिकॉप्टर मध्ये ऑलरेडी 4 माणसं होती आणि 2 पायलट आणि 3 माणसं बसायची होती. मी एक, आमदार साहेब आणि दादाचा एक बॉडीगार्ड, त्यामुळे जागा नसल्यामुळे आणल्या. पण सांगायचा मुद्दा असा आहे की अजितदादांनी या मोहोळ तालुक्यामध्ये आल्यानंतर अतिवृष्टीची पाहणी करण्याच्या करता, महापुराची पाहणी करायला आल्यानंतर आवर्जून आमदार साहेबांना गाडीत घेतलं, संपूर्ण तालुक्याची विचारपूस केली. मध्यंतरी या संपूर्ण नरखेड भाग पाण्याखाली गेला, महापूर आला. इथं महापूर आल्यानंतर या तालुक्याचा नेते म्हणणाऱ्या माजी आमदार असतील, आजी आमदार असतील, यातलं एकाला सुद्धा वाटलं नाही काकासाहेब की या लोकांच्या आज संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. ऊस पाण्याखाली गेला, बागा पाण्याखाली गेल्या, जे लावलेलं होतं नव्हतं पीक सगळं पाण्याखाली गेलं. आणि लोकांची घरं सुद्धा पाण्याखाली गेली आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. डोळा देखत त्या ठिकाणी एखाद्या शेतकऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं अशा पद्धतीनं संसार उद्ध्वस्त झाला. आणि हे संसार उद्ध्वस्त झालेला असताना 50 वर्ष तालुक्याचं नेतृत्व करणाऱ्यांनी या तालुक्यातल्या या सर्वसामान्य जनतेचे, त्यांच्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याच्या करता, सांत्वना करता त्याकडे जायचं होतं. कुठेही हे लोक गेले नाही. राजाभाऊ खरे आणि मी ह्या संपूर्ण मोहोळ तालुक्यामध्ये
ज्या ज्या ठिकाणी महापूर आला त्याच्या प्रत्येक घरामध्ये गेलो, शेतकऱ्याच्या दारात गेलो, चिखलात गेलो, मातीत गेलो, पाण्यात गेलो, त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. इथं प्रसन्न पाटील बसलेले आहेत वाळूजवरनं. आम्हाला त्या ठिकाणी त्या जाधव वस्तीला जाण्याच्या करता 2 तास तिकडनं त्या मुंशी बिंशी साईडनं आम्हाला जावं लागलं. आजही जातात. या नरखेडमधली लोक सोलापुरात शिकायला कमी पण बार्शीला जास्त जात होती. आता अण्णांनी सांगितलं बार्शी पासून मालवंडी, मालवंडी पासून नरखेड, नरखेड ते खुनेश्वर आणि खुनेश्वर मार्गे वडाळ्याला जोडणारा आणि वडाळ्यावरून डायरेक्ट आपला सोलापूर हायवे, सोलापूर बार्शी रोडला जोडणारा 400 कोटी रुपयाचा MSIDC 400 कोटी रुपयाचा रस्ता. तोही रस्ता केवढा असेल? जवळपास असा हायवे सारखा मोठा रोड असतो ना, किती फूट असतो? 30 मीटर, 90 फुटाचा का? 100 फुटाचा मोठा लट रस्ता, पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा. इथून तिथून बार्शी पर्यंत एकदम सुपर फास्ट रोड. असा जो आता मोहोळ वैरा होते तसा त्या पद्धतीचा रोड आता आपण करतोय. म्हणजे हा सेंटर आहे बार्शी मराठवाड्याला जोडायला. दिवस चालू दे, किती दिवस. सोपं काय होतं? जिथून पूल गेला नाही ती जमीन त्याला माघारी द्यायची आणि जिथून गेलाय ती संपादन करून त्याचा मोबदला द्यायचा. किती सोपं होतं. कलेक्टरच्या हातामधला विषय होता, जिल्हाधिकाऱ्यांच्या हातामध्ये. एकाच बैठकीमध्ये निर्णय घेतला, जी जमीन संपादित झालेली नाही ती माघारी द्यायचा निर्णय झाला आणि जी जमीन संपादित केलेली नव्हती परंतु तिथून पूल गेला होता तेवढी मोजणी करून तेवढी जमीन संपादित केली गेली आणि त्याला मोबदला दिला गेला. त्यानं कोर्टात केस माघारी घेतली. कोर्टात केस माघारी घेतली, प्रश्न मार्गी लागला. अजितदादाकडे गेलो, त्यांना सांगितलं की 25 वर्ष झालं, फोटो दाखवला की हा पूल जो आहे तो अर्धवट राहिलेला आहे, याच्या करता राहिलेलं काम पूर्ण करायला त्या ठिकाणी ताबडतोब निधी पाहिजे. स्वतः जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र गेलं आणि अजितदादांनी त्याला माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 60 का 70 कोटी रुपये त्या पुढच्या राहिलेल्या कामासाठी दिले मोबदल्या सकट त्या शेतकऱ्याच्या. आणि तो त्या ठिकाणी का पैसे आपण आणले परंतु कंत्राट मात्र पाहुण्याला दिले आणि भूमिपूजनाला पुन्हा मला बोलवलं. काय धंदा. मागच्या आमदारानं कामं, आमच्या गावातली कामं सुद्धा माड्याच्या ठेकेदाराला. का आमच्या गावातल्या लोकांना जमलं नसतं प्युअर ब्लॉक टाकायला इथलं? आमच्या गावातल्या लोकांना काही सिमेंट काँक्रीटचा रस्ता जमला नसता का माझ्या भागातल्या ठेकेदारांना? परंतु इथला गेलेला रस्ता सुद्धा तिकडे माड्यातला यांचा पाहुणा, इथला गेलेला पूल सुद्धा यांचा, कतेवाड्याला यांचा पाहुणा. अशा पद्धतीने फक्त आपल्या लोकांचे खिसे भरले पाहिजे याच्याकरता ह्या लोकांनी काम केलं. आमचं पोलीस स्टेशन बघा कसं आहे. नरखेड भागामध्ये जे पोलीस स्टेशन आलेलं आहे 24 गावाचं केंद्र आज नरखेड आहे. बाजारपेठ आहे. एकुरकेच्या लोकांना नरखेडमध्ये जावं लागतं, भोपळ्याच्या लोकांना नरखेडमध्ये जावं लागतं. देगावची लोक असतील, वाळूची लोक असतील, भैरवाडे असेल, मंगोली असेल, इकडं तुमचं डिक्सन असेल किंवा भोयरे असेल, गावात सोडतो मान्यता दिल्याचं ते पत्र आहे. आता या ठिकाणी सिना भगवतीचा प्रकल्प जो आहे तो पूर्ण करायला कुणाचा बाप आडवा येऊ शकत नाही. आणि उद्याच्याला हे आज सिना भगवतीची कागद बघून उद्या सांगायला येतील इथं की आम्ही मागणी केली होती, घंट्याची मागणी केली होती, आमच्या भागाला आजपर्यंत काय दिलं नाही. तुम्ही आम्हाला देणार. 50 वर्ष राज्य करताय तुम्ही आम्हाला देणार. आम्हाला आमचं खेळाचं चांगलं माहित आहे. आमच्या भागाचे प्रश्न आम्ही रोज बघतो, रोज सोसतो आम्ही. त्यामुळे आमचे प्रश्न सोडवायला आम्ही खंबीर आहे. तुमची गरज नाही. तुम्हाला आजपर्यंत काय जमलेलं आणि तुमच्या स्वतःच्या गावाचं जमलेलं नाही. उज्ज्वला ताई तिथे इथं बसलेले आहेत, अनगरच्या आहेत त्या प्रॉपर. 25 वर्ष त्यांनी अनगरमध्ये संसार केलेला आहे. विचारा त्यांना, तुम्ही तुमच्या गावामध्ये आजपर्यंत 100% लोकांना शौचालय तरी बांधता आली का? आजही ते अनगरच्या रस्त्याने गेल्यानंतर दोन्ही बाजूला सकाळ सकाळ माणसं बसलेली दिसतील तुम्हाला. आणि तुम्ही तालुक्याचा विकास करणार आणि तुम्ही आमच्या नरखेडचा विकास करणार आणि तुम्ही आमच्या भागाचं. अरे 25 वर्ष हा आमचा काकासाठी तुम्ही किती वेळा आला असेल या पुलावरनं? 25 वर्ष ह्या सिना नदीवरचा पूल तुम्हाला त्या ठिकाणी बांधता आला नाही. ज्या वेळेला उमेश पाटील जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर राजेंद्र भोसलेंचं आज मी नाव घेईल, जिल्ह्याचे कलेक्टर होते.
राजेंद्र भोसलेंकडे बैठक लावली, कलेक्टर लेवलचा प्रश्न फक्त आमदार साहेब, मंत्र्याकडे जायची गरज नव्हती, कुठल्या निधीची त्या ठिकाणी मोठी गरज नव्हती, फक्त जिल्हाधिकाऱ्याकडनं प्रश्न काय होता, तो जो पूल ज्या जमिनीवर मंजूर झाला तो प्रत्यक्षात त्या जमिनीवर बांधला गेला नाही, म्हणजे ज्या त्या पुलाच्या करता संपादन झालेली जमीन राहिली एकीकडं आणि पूल बांधला दुसरीकडे, म्हणजे त्या शेतकऱ्याची संपादन झालेल्या जमिनीवर ती जमीन बी गेली आणि दुसऱ्या जागेत पूल बांधल्यामुळे ती बी जमीन गेली, म्हणून तो व्यक्ती कोर्टामध्ये गेला, हायकोर्टात प्रकरण गेलं 25 वर्ष 2021 साली बरोबर ना, येतोय माझा आवाज येतोय ना, सगळ्याला येतोय ना, फार जवळ घेतला तर ते घुमतोय आवाज म्हणून जरा लांब. 2021 साली मला मोहोळमध्ये आम्हाला स्वतःचं घर, ते बी माझे वडील वारल्यानंतर आम्हाला जमलं बांधायला. वडील जिवंत असताना आमचा जुना वाडा पण नरखेड मधला, इथं नरखेड गावात घर नीट नव्हतं, आमचं सगळं लहानपण पत्र्याच्या घरात गेलं, 2 खोल्या काकासाहेब, आपण नातेवाईक काय जवळचे, 2 पत्र्याच्या खोल्यामध्ये गेले आणि पुण्यामध्ये जाऊन अण्णा असेल, मी असेल, माझा दुसरा एक भाऊ आहे डॉक्टर, आम्ही आमच्या हिमतीवर आमच्या आई वडिलांच्या आशीर्वादाने संस्काराच्या माध्यमातून स्वतःच्या हिमतीनं आमचं त्या ठिकाणी स्थान निर्माण केलं. कारण आम्हाला सगळ्याला माहित आहे की दिवाळीच्या वेळेला अण्णानं काहीतरी जाऊन कुठलं तरी कर्ज काढून, नाहीतर व्याजानं पैसे सावकाराकडनं काढून, भाऊनं कुठली तरी सोन्याची चेन किंवा काहीतरी आईची सोन्याचे दागिने मोडून दिवाळीच्या वेळेला एक ड्रेस घेण्याकरता घरातले दागिने मोडायची परिस्थिती ही आम्ही बघितलेली. हा सगळा जिरायत भाग आहे सगळा नरखेडचा, शेतामध्ये आमच्या कुसळ सुद्धा उगवत नाही अशी आमची परिस्थिती ह्या सगळ्या भागामध्ये. पाण्याचा एक थेंब नाही आमच्या इकडच्या भागामध्ये. ज्या सेना भोगावतीचा उल्लेख केला, 25 वर्ष झाला ऐकतो आम्ही सेना भोगावतीचा जोड कालवा होणार म्हणून, बरोबर. हा कागद कुठे येतो सेना भोगावतीचा, हे सेना भोगावतीचा हा कागद आहे. पत्रकार कोण असतील ते त्यांना देतो. हा सरकारी कागद आहे, महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाचा सरकारी कागद आहे. सीना भोगावती जोड कालवा, जो हा नरखेड भागाचं स्वप्न आहे, मागच्या 50 वर्षापासून आम्हाला वाटतंय की सीना भोगावती जोड कालवा झाला पाहिजे. जर तो सीना भोगावती जोड कालवा झाला तर आमचा 100% सगळा 100% नरखेड परिसर आणि जवळपास वैरागचा अर्धा परिसर जो आहे बार्शी तालुक्यातला 100च्या 100% आमचा बागायती भाग होऊ शकतो. प्रत्येक शेतकरी आमचा त्या ठिकाणी बांगल्यामध्ये राहील, प्रत्येक शेतकरी आमचा त्या ठिकाणी ऊसाचा बागायतदार होईल, फळाचा बागायतदार होईल. अर्धा एकर शेती असताना सुद्धा लाखात पैसे कमवेल जर हा सीना भोगावतीचा प्रश्न आमचा मार्गी लागला. सीना भोगावतीच्या योजनेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तिकडे जायचं असतात त्याला पैसे टाकले, ते धरलंच नाही यार. असं अनेक आहे. मी 5 कोटी रुपये मला त्या ठिकाणी मिळाले काकासाहेब, आणि ते 5 कोटी मिळाले आम्ही नरखेड आणि कुरुल या 2 भागामध्ये दिले. आता निवडणुका आल्या जवळ, आता तालुक्याचं करायचं आहे. शेकडो कोटी रुपये आपल्याला आणायला त्या ठिकाणी आणायचे. शाळेला 1 कोटी रुपये. सोलापूर जिल्ह्यामध्ये एकमेव नरखेडची शाळा आहे. काय झालं, आंगरकरांनी लईच आमच्यावर अन्याय केला 30 वर्ष. काय नाही, कोटी सोडून द्या, लाखात नाही, पैशात काय मिळेल आम्हाला. जे काही हे इमारत दिसते काही समोर जुन्या इमारत आहेत बघा, गोडावून बिडावून, हे कैलासवासी शहाजीराव पाटलांची पुण्य म्हणून तेवढी कामं झाली. ते हे सगळं डिक्सळचा बंधारा, तुमचा देगावचा बंधारा, त्याच्यानंतर मलिकपेठचा बंधारा, हे सगळं कैलासवासी शहाजीराव पाटील जिवंत असताना, मंत्री असताना त्यांची पुण्य म्हणून हे त्या काळात झालं. त्याच्यानंतर आमच्याकडे काय यायलाच मागा ना. ती ग्रामपंचायत 50 वर्षाची जुनी, आता तिला 25 लाख मंजूर केले, ते धरलंच नाही ह्याच्यात. हे बघतोय हिशोब 30 कोटीचा चुकलाय. 25 लाख रुपये त्या रेस्ट हाऊसला मी 25 लाख रुपये आणलेत. पूर्वीचे 25 लाख खर्चलेत त्या रेस्ट हाऊसला. आता अजून त्याचं रिन्युएशन करण्याच्या करता हे रेस्ट हाऊस, राजाभाऊ तुम्ही अजून राहिला नाही आमच्या रेस्ट हाऊसला. तुमच्या सोलापूरचं जिल्ह्याचं जे रेस्ट हाऊस आहे काकासाहेब, त्या जिल्ह्याच्या रेस्ट हाऊस पेक्षा भारी आमचं रेस्ट हाऊस. एअर कंडिशन, 3 खोल्या त्या, 3च्या 3 खोल्या एअर कंडिशन आहेत. अख्खं सगळं बाहेरनं प्युअर ब्लॉक आहे, एकदम व्यवस्थित. आतमधलं बेड जे आहे
कोरोनाच्या काळामध्ये आपल्या बांधकाम विभागाचा जिल्ह्याचा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर 3 महिने मुक्कामाला इतर रेस्ट हाऊसला होता, कारण सोलापुरात दुसरीकडे जागा नव्हती, कारण कोरोना होता, बाहेर जाता येत नव्हतं आणि सरकारी रेस्ट हाऊस असल्यामुळे इथं ते राहिले. सिद्धेश्वर मंदिराच्या साक्षीनं आपण आज या ठिकाणी चर्चा करू. आणि शेवटी तुम्ही आम्ही सगळेजण राजकारणामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये या ठिकाणी काम करत असताना आमचं प्रयोजन काय? मला आमदार साहेब, काकासाहेब, या ठिकाणी तुम्ही 50 वर्ष झालं निवडून येताय. आम्ही पुण्यामध्ये जगायला गेलेली माणसं. आमच्या आई वडिलाच्याकडं मी साधारणपणे 40 वर्षाचा होईपर्यंत, 40 कसं आता 48 47 झालं, माझं घर बांधून मला मोहोळमध्ये स्वतःच घर सांगायचं विसरलं. ते उपजिल्हा रुग्णालय अजून मोहोळ, यांना 50 वर्षात मोहोळ शहरासाठी उपजिल्हा रुग्णालय जमलं नाही. संतोष अण्णांनी 150 कोटी रुपयाचं उपजिल्हा रुग्णालय आणलेलं आहे. 150 कोटी. अजून लय काय काय व्हायचं म्हणून म्हटलं जरा बोलायला सराव येईल, पण निधी आणायला वस्ताद आहे आणि वरच्या नेत्याला पटवायला अजून जास्त वस्तू. या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उज्ज्वलाताई इथं आलेल्या आहेत. तालुक्याचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष आहेत. आमचे जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषदचे माजी सभापती राहुलजी क्षीरसागर येत आहेत. संजय विभूते आहेत, श्रीकांतजी गायकवाड आहेत, विजयजी कोकाटे आहेत. मोहोळचे शहराचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुमितजी पवार आहेत. त्याचबरोबर महिलाच्या तालुकाध्यक्ष प्रज्ञा बनसोडे आहेत. यशस्वी भोसले आपल्या महिला शहराच्या अध्यक्ष आहेत. गौरी शिंदे युतीचे अध्यक्ष आहेत. जरा सिनियरिटी वर खाली झाली आहे, पण ठीक आहे. सुरेश भाऊ चव्हाण आहेत तिथं. बाळासाहेब मोठे आमच्या गावचे सरपंच आहेत. पांडुरंग माळी आहेत कुरुलचे. चंद्रकांत निकम आहेत जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष. नितीनजी निळे तालुकाध्यक्ष ओबीसी. युवकांचा तालुकाध्यक्ष अजिंक्य क्षीरसागर. आमचे ज्येष्ठ नेते नजीक पिंपरीचे सुनील पाटील या ठिकाणी आहेत. संभाजी कोकाटे भीमा सहकारी कारखान्याचे संचालक. 50 वर्ष पंचायत राज कारकीर्द, सरपंच पदापासून ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होईपर्यंत एकदाही पराभूत न झालेले असे पितृतुल्य व्यक्तिमत्व 85 वर्षाचे बळीराम काका साठे थंडी वाजते तरी थांबलेले आलेले, ज्याने आता ज्याचं मार्गदर्शन आपण ऐकलं. आता हळूहळू सराव होईल जरा. संतोषांना पैसे निधी आणण्यात माझ्यापेक्षा जास्त सराव